मराठी येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणायला हरकत नाहीये. झी मराठी अवॉर्ड्स 2025 त्याची सुरुवात झालेली आहे. आज नॉमिनेशन डिक्लेअर झालेली आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कमाल वाटतंय. आणि जसं तुम्ही म्हणालात सुरुवातीला की झी मराठी येती घरातोची दिवाळी दसरा, सो आमच्यासाठी तेच फिलिंग आहे. ओके, ऑलवेज मेन इन ब्लॅक दिसणारा आज वेगळ्या अटायर मध्ये दिसतोय. त्यासाठीच तो ऑन स्क्रीन ऑलवेज ब्लॅक घालतो, पण तो ऑफ स्क्रीन मेघन कसा आहे हे आय थिंक या कलर मध्ये तुम्हाला कळेलच. येस, आणि नॉमिनेशन देखील तसंच मिळालेलं आहे. आणि बेस्ट जोडी, खलनायक हे ह्या पद्धतीचं नॉमिनेशन मिळालेलं आहे. सो आता तुम्ही जो अटायर एकदम मॅच केलेला आहे त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. सो माझा जो ड्रेस आहे तो माझी मैत्रीण वर्षा, जिचं स्वतःचं लेबल आहे, स्वतःचं बुटीक आहे सोयरा नावाचं, तर जे रावेतला आहे. तर हा आउटफिट तिच्याकडचा आहे. हा तिने डिझाईन केलेला आहे, जो मी आज वेअर केला. आणि ते छान, जे मला छान छान सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात, सगळं तिचं क्रेडिट आहे. माझे हेअर आणि माझा मेकअप, माझी हेअरस्टायलिस्ट सुजाता आणि मेकअप आर्टिस्ट शलाका, ज्या दोघीही माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यांनी मला हा जो बार्बीचा लुक आहे जो दिले, मी तिला बोललो. हा पण तेच म्हणते. सो हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे, माझं काहीही क्रेडिट नाही आहे. मी फक्त फ्लॉन्ट करते. असं म्हणायला हरकत नाहीये की तुमची पाची बोटं तुपात आहेत, कारण का मालिकेमध्ये तू आता आई होणार आहेस, मॉम टू बी, आणि तू बाबा होणार आहेस. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये नॉमिनेशनही मिळालेली आहेत. कसं वाटतंय की हे सगळं एका वेळेला आनंदावरूनच मला एक गोष्ट आठवली, ती म्हणजे आनंदी. आमच्याकडे आनंदीच हो, आणि आनंदीचं पण आमच्या नॉमिनेशन झालेलं आहे. सो येस, आनंदाची बातमी आहेच. येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला कळेलच लक्ष्मी निवासमध्ये. आई बाबा हे आय थिंक जयंत जान्हवीच्या लाईफमधलं सगळ्यात मोठं पाऊल आहे. आणि त्याचबरोबर जेवढा आनंद ॲज जयंत म्हणून आहे, तेवढेच आम्हाला सीन्स करताना पण खूप गोड फील होतं. म्हणजे या गोष्टीबद्दल वेगळेच व्हेरी सेन्सिटिव्ह आणि खूप छान अशी फिलिंग असते. बट येस, आज इथे इतके सारे नॉमिनेशन्स आहेत आणि आज प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते आज त्याची आम्हाला पावती मिळाली आहे कुठे ना कुठे नामांकन मिळून. तर तेच मी म्हणेन. आणि 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्ष चालू आहे. गेल्या अवॉर्डला तुमचं तोंड ओळख करून देण्यात आली होती लक्ष्मी निवास मालिकेची, आणि 1 वर्षामध्ये एवढा उंच पल्ला गाठलेला आहे. आणि एवढ्या प्रेक्षकांमधून जेव्हा आपल्याला एक नॉमिनेशन मिळतं त्यावेळेला काय फिलिंग्स असतात? खूप भारावून गेल्यागत वाटतं खरंच. म्हणजे आम्हीच आमच्या लहानपणापासून झी मराठी नाही, अल्फा मराठी बघत आलो, आणि आता अल्फा मराठीचं झी मराठी झालं, काहीही झालं, पण गोष्टी बदलत नाहीत. तोच स्टेज, तीच नामांकन आणि तेच अवॉर्ड जे प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की मिळावं, त्या स्टेजवर आपण जावं, त्या स्टेजवर उभं राहावं. सो ती संधी आज आम्हाला मिळाली. सो ऑल थँक्स टू झी मराठी, आमचे प्रोड्युसर सुनील भोसले सर, आणि होप सो सगळे अवॉर्ड्स लक्ष्मी निवासकडेच येतील. म्हणजे इनफॅक्ट लहानपणी जेव्हा अल्फा मराठी होतं तेव्हा मला बेस्ट चाइल्ड ॲक्टरसाठी माझं अवॉर्ड मला त्यावेळेला मिळालं होतं. आणि आज जेव्हा आनंदीला मी बघितलं स्टेजवर, तेव्हा मला कुठे ना कुठे ती झलक वाटली एक स्वतःची, की जो प्रवास लहानपणीपासून मी केलेला आहे तो कुठे ना कुठे आनंदीमध्ये मला दिसला. तुला कसं वाटतं, तू सांग. मला खूप छान वाटतंय की मी एवढा झी मराठीच्या मोठ्या स्टेजवर आली म्हणून. सांग आम्हाला सगळ्यांना अवॉर्ड्स आम्हालाच मिळणार. हा, आणि आम्हाला लक्ष्मी निवास कुटुंबालाच अवॉर्ड्स मिळवले असेच म्हणजे. ऑल द बेस्ट तुम्हाला, आणि असंच प्रेक्षक प्रेम करत राहतील तुमच्यावर आणि तुमच्या कॅरेक्टरवर देखील. आणि तुम्ही खूपच सुंदर दिसताय. येस, जसं तू म्हणाला तशी तू एंजल दिसतेस, बार्बी दिसतेस, आणि ऑलवेज मेघन तर मस्त छान. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.